विशाल या टीमची ओपनिंग जोडी मात्र स्ट्राइक एंडला पाहायला भेटते. स्ट्राइक एंडला आपण पाहताय मयूर, नॉन स्ट्राइक एंडला दत्ता. पहिले षटक हातासाठी गोलंदाज राहुल आपण पाहताय. मॅच मध्ये सुरुवात पंचाचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात. वन साइड विशाल 8 कोपरखेडणे बॅटिंग करतायत. टॉस गमावल्यानंतर टॉस मात्र जिंकला होता दत्ता 8 शैलेश मूर्ती या टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिले षटक हातासाठी गोलंदाज राहुल. स्ट्राइक एंडला आपण मयूरला पाहता, नॉन स्ट्राइक एंडला दत्ता. ही सलामीची जोडी. चला फास्ट क्रिकेट खेळा थोडं. दुसऱ्या मॅचला सुरुवात. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट. सज्जित स्ट्राइक एंडला मयूर. पहिला बॉल सोडून दिला, लेग स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झालाय. पंच आमच्यापर्यंत वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. व्हाईट प्लस आहे का पंच? व्हाईट +1 अशी धाव संख्येने सुरुवात धाव फलकाला पाहायला मिळते कोपरखेडणे टीमची. वन साइड विशाल 8 कोपरखेडणे बॅटिंग करतात. प्रथम नाणेफेक हारल्यानंतर पहिलाच बॉल चॉप करण्याचा प्रयत्न. बुंद्यात टाकलेला खोलवर पडता चेंडू फक्त चॉप केल्या बॉलचा घोषांकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाईल. टीमची धावसंख्या ती 3. येणाऱ्या काही क्षणात रवींद्रजी बागराव साहेब समाजसेवक श्रमिक नगर यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. टीमची धावसंख्या 3. पुढचा बॉल पुण्यात राहुल. खूप चांगला बॉल, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. मयूरचं या बॉलला उत्तरच नाही या बॉलसाठी. आपल्या या क्रिकेट स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी रवींद्रजी बागराव साहेब यांचं आगमन झालेलं आहे. पंच आताचा डॉट बॉल आहे ना. मान्यवरांचं शुभ आगमन झालं. सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करत आहोत. फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आमच्या मान्यवरांचं इथे शुभ आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत शिवसेना चषक 2025 मध्ये. चला मॅच चालू ठेवा. आपण मॅच थांबणार नाहीये. मॅच आपण सुरू ठेवायचे आणि क्रिकेट राहायचंय. आरवेट क्रिकेट संघ आयोजित शिवसेना चषक वर्ष दुसरे 2025. पुन्हा सुरुवात. मान्य श्री रवींद्रजी बागरावजी साहेब समाजसेवक श्रमिक नगर यांच्या श्रमिक नगर वस्तीमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवलात. मान्य श्री रवींद्रजी बागराव साहेब यांचं श्रमिक नगर येथील क्रीडा महोत्सव मध्ये हार्दिक स्वागत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवलात. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. षटक क्रमांक पहिले संपले. पहिले षटकाची टीमची धावसंख्या ती 9. सर्व मान्यवरांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावर. या स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं शिवसेना चषक 2025 मध्ये आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. मॅच सध्या सुरू आहे. वन साइड विशाल 8 कोपरखेडणे, त्यांच्या विपक्षामध्ये दत्ता 8 शैलेश मूर्ती असा हा सामना सध्या रंगतोय. दुसरी मॅच आजच्या दिवसातली आपल्यासमोर पाहायला मिळते आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे ती बिनगडी बाद, ते म्हणजे 9 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपल्याला गौरव.
दुसरं षटक हातासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गौरव आलेत गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकाचा खेळ झाला, खूप चांगलं षटक राहुलचा पाहायला मिळालं. एक चौकार नक्की झाला त्या षटकामध्ये. 9 धावा त्याने खर्च केल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ आता सुरू होईल. दुसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजी ट्रॅकवर गौरवला आपण पाहताय. स्ट्राईक एंडला दत्ता, नॉन स्ट्राईक एंडला मयूर. तो देखील चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. प्रथम स्ट्राईक एंडला दत्ताला पाहताय. या बॉलचा बॉल ऑफ कटरचा वापर, फटका फसलाय. 3 क्षेत्ररक्षक एका बॉल मागे धावत होते. एक धाव आले पहिल्या बॉलवर. टीमची धाव संख्या 10. यष्टांच्या मागे इष्टरेक्षा आपण पाहू शकाल. अज्जू अंडरम क्रिकेटचं एक मोठं नाव, ते देखील या मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. स्ट्राईक मयूरला पाहताय. मयूरने एक चौका टोकला या मॅच मध्ये. तो स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो. गौरव पुढचा बॉल. बॉल सोडून दिला. लेग स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झालाय. स्क्वेअर अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. व्हाईट बॉल. अवंतर टीमची स्कोर बोर्ड मध्ये ऍड केलेली. टीमची धावसंख्या 11. दुसरं षटक सगळ्यात प्रगती पथावर आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी आपण पाहू शकाल. गौरव टॅप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फटक्यामध्ये टायमिंग जुळलं नाही मयूरचा. फटका फसल्यामुळे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. 2 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 11. यावेळेसचा बॉल, फटका खूप चांगला होता. फटक्यामध्ये फक्त एकच धाव मिळेल. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो मयूरच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी करतायत ते देखील गौरव. टीमची धावसंख्या 12. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. खूप चांगला बॅटल रंगेल पहिला सामना. तुरुबेलियन टीमने जिंकला. क्वार्टर फायनल मध्ये त्यांनी प्रवेश मिळवलाय. जो संघ जिंकणार त्यांचा सामना तुरुबेलियन टीमच्या मध्ये होईल. 4 षटकाची मॅच. दुसऱ्या फेरीतला सामना हा 3 षटकाचा होईल. पुण्याच्या गोलंदाज ट्रॅकवर गौरव सज्ज होत आहेत मयूरसाठी. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. बॅट चेंज. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जात असताना पाहताय आपण 13 धावसंख्या लागतात धावफलकावर. नाणेफेक गमवली होती कोपरखेळणी टीमने. बॅटिंग करतात दुसऱ्या षटकाचा प्रगती पथावर. 4 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 13. यावेळेचा बॉल देखील सोडून दिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झाला. पंच आमच्यापर्यंत वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. अवंतर धाव टीमला मिळेल. टीमची धावसंख्या अवंतरने पुढे जात असताना पुन्हा एकदा पाहताय 14 धावसंख्येवर जाऊन पोहोचते. शेवटच्या अजूनही 2 बॉल शिल्लक. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे दुसऱ्या षटकातला. पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय गोशाकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 15 धावा. शेवटचा आता 1 बॉल शिल्लक. खूप चांगली गोलंदाजी करतायत गौरव. जखडून ठेवलाय मयूर सारख्या एक मोठ्या फलंदाजाला. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय की काय? आलेल्या मान्यवरांचं स्वागत होईल. मी विनंती करतो की मान्य श्री रवींद्रजी बागराव साहेब यांचं स्वागत या संघाचे संघमालक मान्य श्री लवजी भरत कांबळे हे करतील. मी विनंती करतो की आलेल्या मान्यवरांचं स्वागत करावं. मान्य श्री रवींद्रजी बागराव साहेब समाजसेवक श्रमिक नगर यांचं स्वागत. आरवेड संघाचे संघमालक मान्य श्री लव भरत कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. तसेच त्यांच्या सोबत आलेले सहकार्य मान्य श्री दिलीपजी जाधव साहेब यांचं स्वागत मी विनंती करतो की कृष्णा कोळी करतील. मान्य श्री दिलीपजी जाधव साहेब यांचं स्वागत मी विनंती करतो की कृष्णा कोळी यांना करावे. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत. आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत.
आणि तसेच मी विनंती करतो की मान्य श्री आकाशजी सावंत यांचं स्वागत मी विनंती करतो की ऋतिकजी माने साहेब करतील. मान्य श्री आकाशजी सावंत साहेब यांचं स्वागत मी विनंती करतो की ऋतिक माने साहेब करतील. चला पंच निर्णय कळवा आमच्यापर्यंत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचाशी कोणी वादावत करायचा नाहीये. चला 3 पंच आहेत त्या मॅच साठी. ते जो निर्णय देतील आपण त्याचा सन्मान करायचा आहे. आरवेट क्रिकेट संघ श्रमिक नगर आयोजित शिवसेना चषक वर्ष दुसरे 2025 आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, या कार्यक्रमाचा सन्मान वाढवलात, त्याबद्दल आरवेट संघाकडून आपलं हार्दिक अभिनंदन. आरवेट क्रिकेट संघ श्रमिक नगर आयोजित शिवसेना चषक वर्ष दुसरे 2025. चला प्लीज थोडंसं कॉपरेट करा. चला पंच आपल्यापर्यंत निर्णय द्या आमचा. आपला निर्णय आपण पोहोचवायचा आमच्यापर्यंत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कृपया दक्षता घ्या. पंचांचा निर्णय अंतिम राहील. निर्णय कळवा पंच. सिंगल आहे. सिंगल आल्या बॉलवर षटक क्रमांक 2 संपतायत. खूप चांगली गोलंदाजी केली राहुलने दुसऱ्या षटकामध्ये. टीमची धावसंख्या ती 16. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रज्वलला आपण पाहताय. प्रज्वल आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. तिसरं षटक प्रगतीपथावर दत्ता स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. मयूर अजूनही नॉन स्ट्राईक एंडला आहेत. बॅटिंग करतायत कोपरखिरणे टीम. 2 षटकाचा खेळ झाला. 16 धावा बनवल्यात आतापर्यंत 12 बॉलमध्ये. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. प्रज्वल आलेत तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला दत्ता आपण पाहताय. टॅप करण्याचा प्रयत्न. खूप चांगला चेंडू पाहायला मिळते प्रज्वलच्या माध्यमातून आणि ते मात्र फलंदाज यष्टीची दत्ता माघारी परत आहे. पहिला धक्का टीम 1 साइडेड विशाल कोपरखिरणे टीमला. पहिल्या चेंडूवर विकेट आले. दत्ताला मात्र माघारी परतवले प्रज्वलने. खूप चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळतंय अज्जूच्या माध्यमातून. मॅच खूप रंगतदार असेल यात मात्र शंका नाही. खूप चांगली मॅच पाहायला मिळते प्रेक्षकाला. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो शिवसेना चषक 2025 मध्ये. यावेळेस नयन आलेत बॅटिंगसाठी. पहिला बॉल खेळत असताना डॉट बॉल खेळलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. दुसरा बॉल देखील डॉट बॉल आलाय. खूप चांगली गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये प्रज्वल करतायत. धावसंख्येला आता आकार देण्याचा खूप महत्वाचा असेल. धावसंख्येला आता चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवायला लागेल नयन आणि मयूरला आपल्या टीमसाठी. बॉल सोडून दिला. लेग स्टंपच्या बाहेर बॉल रिलीज झाला. पंच आमच्यापर्यंत वळले. पंचांचा इशारा आला. वाईट बॉल. अवंतरा मिळ टीमची धावसंख्या 17. एक गडी बाद. पुन्हा एकदा पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. ज्येष्ठांच्या मागे अज्जू मात्र थोडासा नाराज आहे पंचांच्या निर्णयावर. पंच थोडा टाइम घेतील आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच पोहोचवतील. खूप चांगला बॉल होता. नयन मात्र फसले त्या बॉलवर.
चला पंचांशी आपण वादावाद करत नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, आपण याची नोंद घ्या. खूप चांगला बॉल पाहायला मिळाला, चेंडू मात्र समजला नाहीये नय्यनला आणि अपील खूप चांगली पाहायला मिळते अज्जूच्या माध्यमातून. आणि पंच काही निर्णय देतील हे देखील पाहण्यासारखं असेल, कारण की दुसऱ्या वनडाऊनला बॅटिंग करण्यासाठी नय्यन आलेत. महत्वाची विकेट असेल. चला पंच जो निर्णय देईल दोन्ही टीम आपण कॉपरेट करायचं आहे. चला तिन्ही पंच जो निर्णय घेतील तो दोन्ही टीमला मान्य करावा लागेल. प्लीज आपण कुठल्याही पद्धतीचं पंचांना प्रेशराईज करायचं नाहीये. फलंदाज बाद नसतील. नॉट आउटची घोषणा पंच करतायत. नयन मात्र बाद होणार नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या ती 1 गडी बाद 17 धावसंख्या. नयनला आता चार्ज घ्यावं लागेल, आक्रमण करावं लागेल. तिसरं षटक सध्या सुरू आहे. पुढचा बॉल शेपट करून खेळलाय. बॉल चालला ऑन साईडला. क्लिअर करा. हा चौकार येतोय नयनच्या बॅट मधून. चौकार. धावसंख्येची नितांत गरज होती. धावसंख्या कुठं तर रोखून ठेवली होती गौरवने आणि प्रज्वलने, पण आता मात्र आक्रमण केलंय ते मात्र नयन या फलंदाजाने. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावसंख्या, 1 गडी बाद. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. 3 बॉल सुरेख हाताळले होते प्रज्वलने. 1 विकेट मात्र त्या षटकामध्ये आली आणि आता मात्र चौथ्या बॉलवर चौकार आला नयनच्या बॅट मधून. 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक. पुन्हा एकदा शेपट करून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो नयनच्या माध्यमातून. 1 चेक अशी वॉर्निंग देखील दिली जाते प्रज्वलला. पुन्हा एकदा 5व्या बॉलसाठी प्रज्वलला आपण पाहत आहे. नयन देखील आपला वेळ घेत आहेत. महत्वपूर्ण मॅच आहे, स्पर्धा जिंकायची आहे, त्यासाठी संघर्ष मात्र मैदानामध्ये करतायत. थोडासा वेळ घेतला नयनने देखील. पुन्हा एकदा नकारात्मक चेंडूची घोषणा आणि इथे मात्र गोलंदाज प्रज्वलने घेतली विकेट. ती मात्र नयनची. नयन फलंदाज बाद होतील. धक्का क्रमांक दुसरा लागतोय कोपरखैरणे टीमला. नो बॉल आहे. अवांतरची एक धाव अंकित केलेली. टीमची धावसंख्या ती म्हणजेच 22. बॉल मात्र काउंट होईल यावर. शेवटचा एक बॉल शिल्लक या तिसऱ्या षटकातला. शेवटचा एक बॉल शिल्लक. चला एक्स्ट्रा प्लेयर प्लीज. कोपरखैरणे निखिल बॅटिंग साठी आलेत. पहिल्याच बॉलवर आक्रमण. शेवटच्या बॉलवर ठोकलाय निखिलने. चौकार आणि मिळतील 4 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 षटका अखेरीस 2 गडी बाद 26 धावसंख्या. डगआउट मधूनच निखिल हा सेट होऊन आलाय. पहिल्याच बॉलवर प्रज्वलच्या गोलंदाजीचा हा शेवटचा बॉल असताना चौकार ठोकलाय आणि 26 धावसंख्येवर संघ जाऊन पोहोचतोय. 1 साइड विशाल 8 कोपरखैरणे हा संघ नाणेफेक गमावली होती. बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण केलं होतं दत्ता 8 शैली स्मृती या टीमने. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 26. शेवटच्या षटकामध्ये कुठला गोलंदाज वापरला जाईल आपण पाहत आहे. सिद्धेश गोलंदाजीसाठी आलेत. 26 धावा स्कोरबोर्डवर आहेत. सिद्धेश आलेत गोलंदाजीसाठी तिसऱ्या शेवटच्या षटकामध्ये. राईट अँड राऊंड द विकेट. मयूर फ्रॅगेंडला पाहायला मिळत आहेत. बॉल सोडून दिला लेग बाहेर. लाईन खराब आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अवांतर धावणे. टीमची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचते. हा देखील बॉल सोडून दिला आहे. हा देखील चेंडू खराब हाताळलाय सिद्धेशने. अजून एक अवांतर धाव खर्च केली जाईल. टीमची धावसंख्या ती म्हणजेच 28 धावा. लाईन कुठे जी खराब पाहायला मिळते ती शेवटच्या षटकामध्ये. चांगल्या लाईनवर चांगल्या मेरिटवर गोलंदाजी करावी लागेल या शेवटच्या षटकामध्ये. हा बॉल देखील सोडून दिलाय. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर बॉल पाहायला मिळते. अजून एक अवांतर धाव खर्च केली जाईल गोलंदाज सिद्धेशच्या माध्यमातून. 29 धावा 2 गडी बाद अशी धावसंख्या पाहायला मिळते. थोडंसं अर्जुने आता मात्र जाऊन कानमंत्र दिलाय. बघूया कशा पद्धतीचे आता पहिल्या बॉलसाठी खेळ अजूनही मैदानामध्ये शिल्लक आहे.
तिसरं चौथं षटक सध्या प्रगतीपथावर. 3 अवांतर आतापर्यंत खर्च केल्यात सिद्धेशने. पुढचा बॉल टॅप केलाय, खूप चांगला फटका पाहायला मिळतोय, पण बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल पहिल्या बॉलवर अंकित केलेली टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पहिल्या बॉलसाठी जर पाहायला गेलं तर सिद्धेचे 4 धावा मोजल्यात. पहिल्याच बॉलवर 4 धावा आल्यात. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक. इथे मात्र आता थोडस प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. हा बॉल देखील खूप चांगला आहे. ज्यासाठी फील्ड लावली होती त्यासाठी तो बॉल आदळलाय. खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आणि डॉट बॉलची सांगता पाहताय आपण. डॉट बॉलची दुसरा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा दशपट करून खेळायचा प्रयत्न. यष्ट्यांच्या मागे अज्जूनी मात्र फंबल केलं होतं, पण आता स्वतःला सावरलं आणि यष्टीक्षित बाद करण्यामध्ये यशस्वी झाले ते श्रीरक्षक अज्जू आणि मयूरला देखील परतावं लागेल. धक्का क्रमांक 3 तर म्हणजे 30 या धावसंख्येवर लागलाय. मयूर चांगली बॅटिंग करत होते, सलामीला आले होते, खूप सारे बॅटिंग त्यांनी केली आपल्या टीमसाठी. धावा खूप महत्वपूर्ण जमवल्या. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. टीमची धावसंख्या 30 धावा. न्यू बॅटर बॅटिंग साठी आले. स्ट्राईक आपण पाहताय निशांत आले बॅटिंग साठी. सिद्धेश थोडेसे लाईन पासून भरकटत होते, पण खूप चांगली गोलंदाजी करतात. आता त्यांना लाईन अँड मेरिटवर खूप चांगली गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल आपण पाहताय, खूप चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर मिळेल. टीमची धावसंख्या 31. 31 धावा लागतायत. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मध्ये. खूप चांगला फटका, चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. फेकी मात्र खराब पाहायला मिळते. सिंगल मात्र कंप्लीट केली. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती म्हणजे 32 या आकड्यावर. शेवटचा 1 बॉल शिल्लक. स्ट्राईक निखिलला पाहत आहे. एक चौकार त्यांनी ठोकला आतापर्यंत या मॅच मध्ये. महत्वपूर्ण चौकार त्याच्या बॅट मधून आला अखेरच्या बॉलवर. आता मात्र शेवटचा बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सिद्धेश. बॅटची एज आणि विकेट आली शेवटच्या बॉलवर. अशा पद्धतीने पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती म्हणजे 32 आणि 33 धावेचं लक्ष असेल या मॅच मध्ये. ते म्हणजे दत्ता 8 शैलेश मूर्ती या टीम समोर. क्रिकेटसाठी पोषक असं वातावरण आणि आमचे मान्यवर देखील रजा घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही आरव 8 क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. आपण मुलाचा वेळ दिला, या स्पर्धेला आलात, या स्पर्धेमध्ये आपण उपस्थिती दाखवली त्याबद्दल आरव 8 क्रिकेट संघाच्या वतीने सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो. चला पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आरव 8 क्रिकेट संघ येणाऱ्या काही क्षणात मान्य श्री अमित जाधव यांचं आगमन होणार आहे. आरव 8 क्रिकेट संघ नवी मुंबई श्रमिक नगर आयोजित शिवसेना चषक 2025 हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहत आहात. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जे प्रेक्षक वर्ग इथं हा सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचं सहर्ष स्वागत. आणि जे प्रेक्षक आमच्या सोबत युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेत त्यांचं देखील शिवसेना चषक 2025 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहू शकता युट्यूबच्या माध्यमातून. येत्या काही क्षणात मान्य श्री अमित जाधव यांचं आगमन होणार आहे. चला मॅचला होते सुरुवात. 33 धावाचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. तेहतीस धावाचं लक्ष आहे मॅच मध्ये.
स्ट्राईक एंडला पाहू शका आपण डावखुरी हाताचा फलंदाज राहुल, नॉन स्ट्राईक एंडला गौरव. पहिले षटक रोहित. कोपरखेरणे टीम कडून पहिल्या षटकाची जबाबदारी रोहितला. आपण पाहता पहिला बॉल सोडून दिला लेग स्टंपच्या बाहेर. बॉल रिलीज झाला. पहिला बॉल अवांतर हाताळला गोलंदाज रोहितने आणि वाईट बॉलने सुरुवात. 33 धावेला उत्तर द्यायचं या मॅच मध्ये. त्या धावा चेस करायच्या आहेत आणि कोपरखेरणे टीमला त्या धावा डिफेंड करायच्या आहेत. दुसऱ्या डावाला सुरुवात ती म्हणजे वाईट बॉलने झाले. एक धाव लागली धाव फलकावर. रोहित गोलंदाजीसाठी आले पहिल्या षटकामध्ये. स्ट्राईक एंडला आपण राहुलला पाहता डावखुरी हाताचा फलंदाज. पहिलं षटक खूप चांगला हाताळलं. 9 धावा त्यांनी खर्च केल्या या मॅच मध्ये. बॅटिंग आता कशा पद्धतीची करतायत हे देखील पाहण्यासारखं असेल. षटक खूप चांगला हाताळलं बॅटिंगसाठी. तर राहुलला पाहताय आपण. गोलंदाजी ट्रॅकवर रोहित. पहिला बॉल खराब हाताळलाय. लाईन पासून थोडेसे वंचित राहिलेत. आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. डावखुरा हाताचा फलंदाज राहुल. हा बॉल सोडण्याचा प्रयत्न. डबल माइंड मध्ये गेले होते राहुल. हा बॉल सोडू की खेळू, डबल माइंड मध्ये गेल्यामुळे फटका फसलाय आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. डावखुरी हाताचा फलंदाज आहे आणि पहिला चेंडू वगळताना दुसरा बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळला गोलंदाज रोहितने आणि बीट करण्यामध्ये यशस्वी झालेत राहुलला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. हा बॉल देखील सोडण्याचा प्रयत्न होता पण खूप चांगली लाईन पाहायला भेटते. अजून एक डॉट बॉल पाहायला भेटते रोहितच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी करतात पहिल्या षटकामध्ये. पहिला बॉल सोडून दिला होता, लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. त्यानंतर 2 बॉल खूपच चांगले हाताळलेत मात्र गोलंदाज रोहितने. आणि आता थोडंसं आता कानमंत्र देतात गौरव राहुलला की खेळण्याचा प्रयत्न करतील. 2 बॉल आतापर्यंत हाताळल्यात. खूप चांगली गोलंदाजी करतायत कोपरखेरणे टीम. 33 धावा आहेत. छोटंसं लक्ष 24 बॉल मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. दत्ता एट शैलेश मूर्ती टीमला. पुढचा बॉल. हा बॉल सोडून दिलाय. खराब लाईन पाहायला मिळते. लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा बॉल रिलीज झालाय. व्हाईट बॉलची घोषणा पंच करतायत. अभ्यंतरता मिळेल. टीमची धावसंख्या 2 याकडे जाऊन पोहोचते. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. टीमची धावसंख्या ती 2. हा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपवर ठेवला हा बॉल. 3 बॉल पाहायला गेले तर लेग स्टंपवर गोलंदाजी करत होता गोलंदाज रोहित. यावेळेस लाईन थोडीशी चेंज केली आणि ऑफ स्टंपवर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळते आणि डॉट बॉलची सांगतात. 3 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या ती 2. यावेळेस लाईन पाहू शकाल. क्लीन बोल्ड. यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्यात गोलंदाज रोहितने आणि पहिला मोठा धक्का टीम दत्ता एट शैलेश मूर्तीला. राहुल मात्र माघारी परतलेत. पहिला मोठा धक्का लागलाय. धावसंख्या 2 या आकड्यावर. बाजी मारले मात्र गोलंदाज रोहितने. खूप व्हेरिएशन करताना पाहायला मिळतात गोलंदाज. खूप चांगली गोलंदाजी करतायत या पहिल्या षटकामध्ये. बॅटल खूप चांगला रंगेल. दत्ता एट शैलेश मूर्ती त्यांच्या विरुद्ध 1 साइडेड विशाल कोपरखेरणे. हा सामना आपण पाहताय. 33 धावेचं लक्ष आहे दत्ता एट शैलेश मूर्ती समोर आणि पहिल्या षटकाचा खेळ पाहायला गेले तर खूप चांगली गोलंदाजी करतात गोलंदाज रोहित आपल्या टीमसाठी. 2 धावा आतापर्यंत आलेत. धावफलकावर एक गडी माघारी परतलेत राहुल. नवीन फलंदाज न्यू बॅटर बॅटिंगसाठी अज्जू आपण पाहताय. नवी मुंबई बॉक्स क्रिकेट मधलं एक मोठं नाव अज्जू. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय निशांतच्या माध्यमातून. खूप चांगली फिल्डिंग पाहायला भेटते. ज्या चेंडू अडवण्यासाठी त्या फिल्डरला तैनात केलं होतं त्याच पद्धतीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 5वा बॉल डॉट बॉल आलाय. शेवटचा 1 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 2. शेवटचा आता 1 बॉल शिल्लक. स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात अज्जू. हा बॉल सोडून दिला आहे. वाईट +1. 2 धावा टीमच्या स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जाते. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 4 आकड्यावर. 4 धावा लागल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक. शेवटचा या पहिल्या षटकातील शेवटचा अखेरचा बॉल खेळण्यासाठी स्ट्राईक एंडला अज्जूला पाहता आपण. यावेळेस बॅटची एज लागली आहे पण बॉल चाललाय गोशांगी क्षेत्रामध्ये. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाखेर टीमची धावसंख्या ती 1 गडी बाद 5 धावा.
अजूनही सामना जिंकण्यासाठी तुम्हाला 18 बॉल मध्ये 28 धावा करायच्या आहेत. 18 बॉल 28 हे इक्वेशन आहे. मॅच मान्य श्री अमितजी जाधव साहेब नवी मुंबई उपशहर प्रमुख यांचं या स्पर्धेसाठी स्वागत झालेलं आहे. त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याकरिता त्यांच्या आरवेट संघाकडून हार्दिक अभिनंदन. मान्य श्री अमितजी जाधव साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मान्य श्री अमितजी जाधव साहेब नवी मुंबई उपशहर प्रमुख यांचा या मंचावर हार्दिक स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. नुकताच त्यांचं आगमन झाल्याच्या आदरणीय अमित जाधव साहेबांचं शुभ आगमन झालं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. शिवसेना चषक 2025 मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज आलेत. V2 दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज V2. बॅटची एज यशाच्या मागे चांगलं डिरेक्शन पाहायला मिळते. खूप चांगला बॉल पाहायला मिळते V2च्या माध्यमातून. डावखोऱ्या हाताचा फलंदाज गौरव पहिल्या बॉलवर मात्र बीट झालेत. डॉट बॉलची सांगता. डॉट बॉलने सुरुवात आहे दुसऱ्या षटकाला. 33 धावाचे टार्गेट आहे. 17 बॉलमध्ये तर धावा बनवायच्या आहेत 28. 5 धावा झाल्यात. 33 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये. दुसरं षटक सध्या V2 गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू डॉट बॉल हाताळला. डावखोऱ्या हाताचा फलंदाज गौरव त्यांनी देखील खूप चांगलं षटक हाताळलं या मॅच मध्ये. आता बॅटिंगची जबाबदारी आता गौरवावर आहे. कारण की राहुल हा बाद झाला पहिल्या षटकामध्ये. नॉन स्ट्राईक एंडला अज्जूला पाहता आपण. त्याला स्ट्राईकवर आणणं खूप इम्पॉर्टंट असेल. कोपरखिंड टीम आपल्या शर्तीचे प्रयत्न करतायत. नाही थोडंसं चर्चा करतायत गोलंदाज V2 सोबत. चला जास्त वेळ घेऊ नका. कोपरखिंड टीम फास्ट खेळा थोडं. अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. 9:30 होत आहेत. आजच्या दिवशी एक एक्स्ट्रा सामना देखील आहे. फायनलचा सामना आपला कव्हर करायचा आहे. प्लीज विनंती करते थोडं फास्ट खेळा. पुन्हा एकदा मॅचला ते सुरुवात गोलंदाज ट्रॅक वर पुन्हा एकदा सज्जेल V2. स्ट्राईक एंडला गौरव. खूप चांगला बॉल. खूप चांगला फटका. बॉल चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय V2च्या माध्यमातून. गौरव चांगला फटका खेळला त्याच्या माध्यमातून. एक धाव मिळाली त्या फटक्यामध्ये. टीमची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचते. 6 धावा लागतात धाव फलकावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्जेल V2. यावेळेचा बॉल सबमरीन राहिला आहे. बॉलनी मात्र उसळी घेतलीच नाही आणि बॉल मात्र म्हणजे टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय. टॅप करण्याचा प्रयत्न आणि गौरव देखील माघारी परतला. दुसरा धक्का टीम दत्ता 8 शैलेश मूर्तीला. राहुल मात्र माघारी परतलेत. 2 गडी बाद टीमची धावसंख्या ती म्हणजे 6. 3 बॉलचा खेळ झालाय. खूप चांगली गोलंदाजी करतायत. वन साइड विशाल 8 कोपर खेळणे. खूप चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये करतात. 33 धावा त्यांनी बनवल्या पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. आणि त्या डिफेंड करत असताना दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज V2. पहिले षटक रोहितने हाताळले. राहुल सारखी मोठी विकेट त्यांनी संपादन केली. आणि आता दुसऱ्या षटकामध्ये V2 हा गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतोय. गौरवला देखील बाद करण्यामध्ये यशस्वी झाले. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. रोहित आलेत बॅटिंगसाठी. यावेळेचा बॉल खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज आणि बॉल मात्र मैदानाच्या बाहेरच गेला नाहीये. आतमध्ये थांबलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आतापर्यंत 4 बॉल हाताळलेत V2ने. फक्त आणि फक्त एकच धाव त्याने खर्च केलाय. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर V2ला आपण पाहताय. शेवटच्या 2 बॉल शिल्लक. स्ट्राईक एंडला रोहित 1 बॉलचा सामना केलाय. डॉट बॉल खेळला त्यांनी. 2 बॉलचा खेळ अजून शिल्लक. यावेळेचा बॉल स्टेप करून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला खराब फिल्डिंग. बॉल मात्र मयूरच्या पाया खालून बॉल निघून गेलाय. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. महत्वपूर्ण धावा आहेत. धावा कुठल्या तरी थांबल्या होत्या. धावा संख्येची गरज होती आणि रोहितच्या बॅटमधून हा चौकार आलाय. महत्वपूर्ण धावा आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 आकड्यावर. आणि नुकतंच ज्याचं आगमन झालंय अमित जाधव साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्या स्पर्धेचा या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत.
महत्वपूर्ण धाव आहे, महत्वपूर्ण चौकार आलाय रोहितच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या ती 10, अजूनही 23 धावा सामना जिंकण्यासाठी करायचे आहेत. शेवटचा एक बॉल शिल्लक या षटकातला. खूप चांगली गोलंदाजी करत होते गोलंदाज विटू. 4 बॉलमध्ये त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. अखेर 5व्या बॉलवर रोहितच्या बॅटमधून चौकार आलाय. मयूरची चांगली खराब फिल्डिंग पाहायला मिळाली, त्यामुळे चौकार गेला. टीमची धावसंख्या 10. आता शेवटचा बॉल शिल्लक. स्ट्रायकिंगला रोहित, त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. पुढचा बॉल नकारात्मक चेंडूची गोष्ट आणि खूप चांगला फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहितच्या बॅटमधून क्रॅकिंग चौकार. महत्वपूर्ण धावा आहे. खराब चेंडू हाताळलाय. 9+ चेक धाव म्हणजे आणि 5 धावा या बॉलवर गोलंदाज विटूने खर्च केल्यात. खूप चांगलं षटक सध्या सुरू होतं. 4 धावा ते 4 बॉलमध्ये सध्या एकच धाव खर्च केली होती. खूप चांगली गोलंदाजी करत होता, पण रोहित जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, रोहितच्या बॅटमधून महत्वपूर्ण धावा आल्यात. कारण की 2 विकेट माघारी परतले. राहुल आणि गौरव हे 2 महत्वाचे विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला परतले, तर रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि विटूची या गोलंदाज जर केलं जातं आक्रमण. चला बांबू पासून थोडेसे लांब उभे राहा. जे प्रेक्षक आहे तो पोल लागलाय, प्लीज बांबू सोडून उभे राहायचं आपण प्लीज. धन्यवाद. खूप चांगली बॅटिंग करतायत. 2 बॉलवर 2 चौकार रोहितच्या बॅटमधून आले. टीमची धावसंख्या धावून पोहोचते 15 या आकड्यावर. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. यावेळेस देखील खराब लाईन पाहायला भेटते. वाईट +1. ज्येष्ठांच्या मागे देखील शिरक्षक चूक करतायत. दत्ता खराब चेंडू हाताळला पुन्हा एकदा विटूच्या माध्यमातून. कारण की दडपण आहे. आक्रमण केले रोहित सारख्या बॅटरने. 2 चौकार त्याच्या विरोधात ठोकलेत. शेवटचा बॉल आता अजूनही शिल्लक. हा बॉल देखील फटका खूप चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार रोहितच्या बॅटमधून आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा. 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली होती. आलेल्या मान्यवरांचं स्वागत करूया. मी विनंती करतो की मान्य श्री अमितजी जाधव साहेब, नवी मुंबई उपशहर प्रमुख यांचं स्वागत. या संघाचे संघ मालक म्हणजेच आरवेड क्रिकेट संघाचे संघ मालक तसेच युवासेना वार्ड अध्यक्ष लव कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी अमित जाधव यांचं स्वागत करावं. या षटकाचा विचार केला तर चढ उतार अनेक पाहायला मिळाले. 4 बॉलमध्ये 1 धाव, नंतरच्या 2 बॉलमध्ये तब्बल 15 धावा. तसेच मी विनंती करतो की मान्य श्री सागर दाभाडे साहेब यांचं स्वागत आपल्या संघाचे सुधीर डुकरे करतील. मान्य श्री सागर दाभाडे साहेब यांचं स्वागत या संघाचे संघ सुधीर डुकरे करतील. आलेल्या मान्यवरांचा आमच्या मंडळाच्या वतीने शुभ सन्मानित करण्यात येत आहे. सर्व युवा सेना वार्ड अध्यक्ष मान्य श्री सागर दाभाडे. तर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी आपण पाहू शकाल. संदीप सर आलेत गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल अवंतर हाताळलाय. टीमची धावसंख्या 22. पहिलाच बॉल लेग कटरचा वापर आणि पंच आमच्या पर्यंत वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. खूप चांगली अपील पाहायला मिळाली किती विकेटसाठी. पंचांवर थोडंसं प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवंतर धाव मिळालेला. टीमची धावसंख्या 23. म्हणजेच का आता सामना जवळजवळ क्लिअर झालाय. धावसंख्येची गरज आहे ती म्हणजेच 10 धावाची गरज आहे. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 12. 12चं एक विषय आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील लेग कटरचा वापर. बॉल ट्रॅव्हल झाला घोषंगी क्षेत्रामध्ये. पहिल्या बॉलवर सिंगल आले. टीमची धावसंख्या 24. चला तुर्बेलियन टीम कॅप्टन यायचं आहे टॉस साठी. फक्त 12 बॉल मध्ये धावा करायच्या ते म्हणजे आता 9.
24 धावा झालेत. 33 धावाचं टार्गेट आहे मॅच मध्ये. हा बॉल देखील सोडून दिलाय. हा बॉल देखील लेग स्टंपच्या बाहेर रिलीज झालाय. पंचांचा इशारा आला व्हाईट +1 अशा 2 धावा. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26 या आकड्यावर. खराब गोलंदाजी पाहायला भेटते संदीप गोलंदाज यांच्याकडून. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. यावेळेस देखील पंचांचा इशारा आलाय नो बॉल आणि अवांतरची 1 धाव आणि बोनसची 1 धाव मिळेल. बाय 1 गेट 1 फ्री. व्हाईट +1 अशा 2 धावा. टीमची धावसंख्या ती म्हणजे आता 28. 5 धावा अजून बनवायचे सामना जिंकण्यासाठी. दत्ता 8 शैलेश मूर्ती या टीमला. पुढचा बॉल यावेळेस देखील चॉप करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 29. 4 धावा बनवायचे सामना जिंकण्यासाठी. अजूनही बॉल शिल्लक आहे त्या षटकामध्ये 4. हा बॉल देखील खूप चांगला पाहायला मिळाला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. खूप चांगली पंचांच्या भूमिकेमध्ये पंच काम करतायत त्या मॅच मध्ये. अजून एक आव्हान त्यांना मिळायचं आहे. टीमची धावसंख्या ती 30. सामना जिंकण्यासाठी अजूनही 3 धावा बनवायचे आहेत. पुढचा बॉल अजूनही गोलंदाज सज्ज होतील. स्ट्राईक एंडला जीव. हा बॉल देखील हलक्यात फक्त पंच करण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल वाईट. अजून एक आव्हान धाव खर्च केलेले संदीप स्वरांच्या माध्यमातून. 2 धावा सामना जिंकण्यासाठी करायच्या आहेत दत्ता 8 शैलेश मूर्ती टीमला. हा बॉल देखील हलक्यात दिशा दिली. फक्त सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 32. स्कोर लेवल 1 धाव फक्त सामना जिंकण्यासाठी करायचे. जवळजवळ हा सामना दत्ता 8 शैलेश मूर्ती संघ जिंकण्याच्या उंबरठ्यावर. खूप चांगला फटका स्टेप आउट करून खेळा. विजयी स्ट्रोक आजूच्या बॅट बद्दल आहे. सामना जिंकलाय दत्ता 8 शैलेश मूर्ती या टीमने. वेल प्लेड आणि हार्ड लक. वेल प्लेड 1 साइडेड कोपरखैरणे टीम. आपण या स्पर्धेमध्ये आलात. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आपला खूप सारा आभार व्यक्त करतो. जाऊया पुढच्या मॅच कडे. क्वार्टर फायनलचा सामना आपल्या समोर घेऊन येत आहोत. तुर्बे 11 टीम त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना दिसतील दत्ता 8 शैलेश मूर्ती. चला नाणेफेक करून घ्या.